नमस्कार. मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत एनर्जी ड्रिंक्स या नावाने ओळखली जाणारी बेवरेजेस किंवा पेय पदार्थ. आता भारतामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी ही एनर्जी ड्रिंक आपल्याला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की हे एनर्जी ड्रिंक म्हणजे काय? तर ज्याला आपण सॉफ्ट ड्रिंक म्हणतो ती वेगळी, म्हणजे जे आपण कोका कोला किंवा पेप्सी किंवा स्प्राईट अशी जी म्हणतो ती वेगळी. ही एनर्जी ड्रिंक म्हणून जी तरुण मुला-मुलींना मार्केट केली जातात. म्हणजे त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर रेड बुल या नावाचं ड्रिंक आहे, मॉन्स्टर या नावाचं ड्रिंक आहे, रॉकस्टार आहे, सेल्सियस आहे. तर अशी बऱ्याच प्रकारची एनर्जी ड्रिंक्स ही बाजारात उपलब्ध आहेत आणि साधारणतः शाळेच्या शेवटी म्हणजे साधारण 9वी-10वीची मुलांपासून ते साधारण कॉलेजपर्यंतच्या मुलांमध्ये ह्याचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की ही ड्रिंकसारखी ड्रिंक आहेत, म्हणजे जशी आपण स्प्राईट किंवा कोका कोला पितो तसं जर रेड बुल पिलं तर त्यात काय प्रॉब्लेम आहे? आता नेहमी मी सांगत असतो की साखरेच्या नावाने मी ओरडतो, मिठाच्या नावाने ओरडतो, परंतु ही एनर्जी ड्रिंक जी आहेत ती त्याच्या पलीकडे कितीतरी जातात आणि ती खूप भयानक आहेत. म्हणजे साखर खाऊन जे प्रॉब्लेम येतात ते खूप दिवसानंतर तुमच्या लक्षात येतात, पण एनर्जी ड्रिंक हे तात्काळ प्रॉब्लेम येणारे म्हणजे ड्रिंक्स आहेत. तर ह्याच्यामध्ये जे घटक आहेत, म्हणजे इन्ग्रेडियंट्स आणि न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन हे दोन्ही आपण बघणार आहोत. त्यात न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशनमध्ये मुख्य सांगायचं म्हणजे त्याच्यात साखर असते. ती साधारणतः एका कॅनमध्ये 25 ग्रॅम, 30 ग्रॅम, कधी-कधी 40 ग्रॅम आणि त्याच्यापासून जी एनर्जी मिळते म्हणजे साधारणतः 100 ते 150 कॅलरीजची, तर ती मिळते. म्हणजे हा एक मोठा इश्यू आहे, हा एक प्रॉब्लेम आहे. ज्या ड्रिंक्समध्ये साखर नसते त्या ड्रिंक्समध्ये किंवा साखर असलेल्या ड्रिंक्समध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे कृत्रिम गोडी आणणारे पदार्थ, म्हणजे त्याला सुक्रॅलोज किंवा स्टिव्हिया या नावाने ओळखलं जातं, ती भरपूर ह्यात घातलेली असतात. त्याच्यामुळे हा एक मोठा इश्यू आहे की साखरेतनं मिळणाऱ्या कॅलरीज आणि आर्टिफिशियल स्वीटनर आणि त्या आर्टिफिशियल स्वीटनरची टॉक्सिसिटी हा एक मोठा मुद्दा आहे. ह्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा आधी पण बोललेलो आहे. परंतु आज मला मुख्य जो भूमिका मांडायची आहे, मुख्य जो मुद्दा मांडायचा आहे तो ह्याच्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या पातळीवरचा आहे आणि त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ हा मुख्यतः मी बनवतो आहे. आता तुम्ही म्हणाल की एनर्जी ड्रिंक पिऊन आम्हाला ताजंतवानं वाटतं, फ्रेश वाटतं, एनर्जी आल्यासारखं वाटतं, तर काय प्रॉब्लेम आहे? तर ह्याच्यामध्ये मुख्य इश्यू असा आहे की ह्यात जी एनर्जी, जी काही सो कॉल्ड एनर्जी म्हटली जाते ती कुठून येते किंवा कशामुळे वाटते त्याचा जर आपण विचार केला तर ह्या ड्रिंक्सना आपण कॅफेनेटेड ड्रिंक्स म्हणतो. कॅफेनेटेड म्हणजे ज्या ड्रिंक्समध्ये, ज्या पेयामध्ये, ज्या लिक्विडमध्ये कॅफिन नावाचं द्रव्य घातलेलं आहे. आता कॅफिन हे एक केमिकल आहे जे बऱ्याच ठिकाणी मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण चहा पिला तर त्याच्यामध्ये 15 ते 20 मिलीग्रॅमच्या दरम्यान आपल्याला कॅफिन मिळतं. जर आपण कॉफी पिली तर त्यात पण कॅफेन असतं. आपण कुठल्या प्रकारची कॉफी पितो त्याच्यानुसार त्यात किती कॅफेन असतं हे बदलतं. म्हणजे जर डिकॅफिनेटेड कॉफी पिली तर त्यात खूप कॅफेन कमी असतं. तेच जर मी कॅफे मोका किंवा इन्स्टंट कॉफी किंवा एक्सप्रेसो कॉफी अशी जर घेतली तर त्यात कॅफेनचं प्रमाण हे बरंच जास्त असतं. तर हे जे कॅफेन आहे ते एक प्रकारचं न्यूरोस्टिम्युलंट आहे, म्हणजे जे ब्रेनची ॲक्टिव्हिटी वाढवतं.
तर तुम्ही म्हणाल की ब्रेनची ॲक्टिव्हिटी वाढवते आणि आम्हाला फ्रेश वाटते, तर त्यात प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम असा आहे की ही जी ॲक्टिव्हिटी वाढवण्याचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, तरतरीत वाटतं, तर तो कुठल्या लेव्हलला येतो? तर जेव्हा आपण आपल्या ड्रिंक्समधनं साधारणतः 25-30 फार फार तर 40 मिलीग्रॅमपर्यंत कॅफेन पितो किंवा कॅफेन आपल्या पोटात जातं, तर तरतरी वगैरे वाटते, ते ठीक आहे. पण जेव्हा ही मुलं एनर्जी ड्रिंक पितात, तर त्या एनर्जी ड्रिंकमध्ये 150 पासून 200-250 मिलीग्रॅमपर्यंत कॅफेन एका कॅनमध्ये असतं आणि ही मुलं एका दिवसामध्ये 2 ते 3 कॅन पितात किंवा पित असतात बऱ्याच वेळा. तर मग जर त्याचं आपण साधं गणित मांडलं, तर एका दिवसामध्ये त्या ड्रिंक्समधनं 300, 400, 500 मिलीग्रॅम कॅफेन जातं आणि हे कॅफेन आहे स्टिम्युलंट आणि ह्याचे इफेक्ट जे आहे ते मुख्यतः 2 ठिकाणी होतात. एक आहे आपला ब्रेन किंवा मेंदूवरती होतं आणि दुसरं आहे आपलं हृदय किंवा हार्टवरती होतं. तर आपण जेव्हा मेंदूवरती काय परिणाम होतात हे बघतो, तेव्हा छोट्या डोसमध्ये म्हणजे साधारणतः 30 ते 40 मिलीग्रॅमपर्यंत तरतरी वाटणं, फ्रेश वाटणं, मूड चांगलं होणं वगैरे वगैरे होतं. पण जेव्हा त्याच्या पलीकडे कॅफेनचा डोस जातो आणि हा डोस हा टॉक्सिक लेवलला जेव्हा जातो, तर ही टॉक्सिक लेवल जी आहे ती प्रत्येक माणसासाठी वेगळी असते. म्हणून त्या एनर्जी ड्रिंक्सवरती लिहिलेलं असतं की नॉट अलाउड फॉर चिल्ड्रन, म्हणजे लहान मुलांसाठी हे योग्य नाही आहे. प्रेग्नंट विमेन, म्हणजे ज्या बायका प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी हे योग्य नाही आहे. म्हणजे जी माणसं आजारी आहेत त्यांच्यासाठी हे योग्य नाही आहे. म्हणजे बेसिकली हे जे कॅफेन आहे ते एक प्रकारचं पॉयझनसारखं काम करतं. म्हणजे जसं दारू किंवा निकोटीन किंवा ही अशी किंवा मग ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो, म्हणजे ज्यात हेरॉईन म्हणा, मॉर्फिन म्हणा, कॅनाबिस म्हणा, तर अशा प्रकारची जी द्रव्य आहेत, तर त्याचा जो मेंदूवर परिणाम होतो तशा प्रकारचा किंवा त्याच्या आसपास जाणारा प्रकार कॅफेनमुळे आपल्या मेंदूवर होतो. आणि एका पलीकडे एका सर्टन अमाऊंटच्या पलीकडे जर आपण ते कॅफेन आपल्याला मिळालं त्या ड्रिंकमधनं, तर मग आपल्याला मेंदूवरती इतके त्याचे परिणाम होतात की मग हातापायाला थरथर सुटणं, घाम येणं किंवा काही काम न करता येणं किंवा डिझिनेस म्हणजे चक्कर येणे वगैरे वगैरे प्रॉब्लेम्स येतात. आणि त्याचा दुसरा मुख्य जो परिणाम आहे तो आहे हृदयावरती. तर हृदयावरती पण ते स्टिम्युलंट म्हणून काम करतं, म्हणजे उत्तेजना देणारा पदार्थ म्हणून काम करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला होतात ॲरिथमिया. आता ॲरिथमिया म्हणजे काय? तर रिदम ही चुकीची आहे. रिदम म्हणजे आपल्या हृदयाचे जे ठोके पडतात ते एका ठराविक गतीनी ठराविक लयीनी पडत असतात आणि तो जर रिदम राहिला नाही तर त्याला आपण ॲरिथमिया म्हणतो. आणि कॅफेनमध्ये टकी अरिथमिया किंवा हृदयाचे ठोके वाढायचे कार्यक्रम होतात आणि ते नुसते वाढत नाहीत, तर त्याची इरेग्युलॅरिटी म्हणजे ते अनियमितपणे पडायला लागतात. तर हे जे अरिथमिया किंवा टकी अरिथमिया जे आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला हृदयावरती खूप ताण येतो, एक ब्लड प्रेशर एकदम वाढतं आणि हृदयाचे ठोके बदलल्यामुळे आपल्याला चक्कर येणे किंवा क्वचित प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो. आता ह्याच्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की पनेरा ब्रेड या नावाचं एक रेस्टॉरंट चेन आहे अमेरिकेमध्ये. ह्या रेस्टॉरंट चेननी त्यांच्याकडे एक लेमोनेड म्हणजे लिंबू सरबत एक लॉन्च केलं आणि त्या लेमोनेडमध्ये त्यांनी 390 मिलीग्रॅम कॅफेन घातलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे जे लेमोनेड आहे तर ते एका मुलींनी 2 वेळा दिवसातनं पिलं, म्हणजे तिला जवळजवळ 800 मिलीग्रॅम कॅफेन तिच्या पोटात गेलं. अमेरिकन सरकारच्या म्हणण्यानुसार एका दिवसात 400 मिलीग्रॅमच्या वर कॅफेन ही टॉक्सिसिटी आहे, म्हणजे ती डेंजरस लेवल आहे. तर ही सरकार म्हणतं ना 400 मिलीग्रॅमच्या वर जाऊ नये, तर ह्या पन्हाळा ब्रेडवाल्यांनी 390 मिलीग्रॅम कॅफेन त्यांच्या त्या लेमोनेडमध्ये घातलं.
म्हणजे की फक्त कायद्यानुसार आपण जास्तीत जास्त किती घालू शकतो तेवढं त्यांनी घातलं आणि 2 लेमोनेड पिल्यामुळे त्या मुलीचा अरिथमियामुळे 1 तासाच्या आत मृत्यू झाला. आता ही आहे एक्स्ट्रीम केस, म्हणजे असं फार कमी वेळा होतं. पण नेहमीचे जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे हाताला थरथर सुटणे, घाम येणे, छातीत धडधड होणे, तर हे सगळे प्रकार ह्या एनर्जी ड्रिंकमुळे प्रचंड प्रमाणात होतात. म्हणजे जसं दारू ही आपल्याला वाईट आहे, आपल्या शरीरावरती वाईट परिणाम करते. निकोटीन म्हणजे जे स्मोकिंगमधनं, म्हणजे सिगरेट म्हणा, तंबाखू म्हणा, ई सिगरेट म्हणा, ह्याच्यातून जे निकोटीन मिळतं ते निकोटीनसुद्धा आपल्या मेंदूवरती परिणाम करतं. बाकी मग हशिश, चरस, गांजा हे पदार्थ पण आपल्या मेंदूवर परिणाम करतात. त्या प्रकारेच कॅफेनसुद्धा आपल्या मेंदूवरती आणि हृदयावरती परिणाम करतं. त्याच्यामुळं हे एक प्रकारचं टॉक्सिक ड्रिंक आहे आणि ते मुलांना मुळीच देऊ नये. आता तुम्ही म्हणाल की बऱ्याच जणांना असं वाटतं की हे एनर्जी ड्रिंकमुळे आपल्याला खरंच एनर्जी मिळते, खरंच काम जास्त करावं वाटतं किंवा मी काम जास्त करू शकतो. तर हे कसं काय शक्य होतं? जर ते टॉक्सिक आहे तर हे कसं काय काम करतं? तर त्याच्यामध्ये असं आहे की आपण आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्यावरती काही संकट येतं किंवा काही जास्त काम असतं, तेव्हा आपण अगदी राक्षसी काम करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, माझी बदली झाली आणि मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अख्खं घराचं सामान हलवायचं आहे. तर मी 2 ते 3 दिवस इतकं काम करतो की तेवढं काम मी केलं आहे ह्याच्यावर माझाच विश्वास बसत नाही. किंवा आपल्या घरी एखादं लग्न आहे, तर त्या लग्नाच्या वेळेस आपण 2 ते 3 दिवस इतकं काम करतो की आपल्यालाच त्याच्यावर विश्वास बसत नाही. तर ही आपल्या शरीरामध्ये असलेली एक पोटेन्शियल एनर्जी असते. पण अशा प्रकारचं काम आपण रोज करू शकत नाही. म्हणजे जेव्हा माझ्याकडे काही मोठं मी काम करतो, म्हणजे मी सामान हलवलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तर त्याच्यानंतर 3 दिवस काम केल्यानंतर पुढचे 1 तो 2 दिवस मी पूर्ण विश्रांती घेतो किंवा मला हलवतसुद्धा नाही. तर ही शरीराची रिकव्हरी मेकॅनिझम आहे. जर मी कंटिन्युअस एनर्जी ड्रिंक पीत गेलो, तर त्याच्यामुळे माझ्या मेंदूमधले किंवा माझ्या शरीरामधली झीज होते आणि त्याच्यामुळे माझी ताकद हळू कमी होत जाते. त्याच्यामुळे जास्त काम करण्यासाठी किंवा जास्त अभ्यास करण्यासाठी एनर्जी ड्रिंक हा उपाय नाही. जसं एखाद्या माणसाने दारू पिली तर तो मग काहीतरी अचाट कार्यक्रम करू शकतो. म्हणजे तो काय भिंतीवर चढेल किंवा कुणालाही शिव्या देईल वगैरे वगैरे. म्हणजे हे जो तो नॉर्मली करणार नाही, तो त्या दारूच्या इफेक्टमध्ये करतो. तसं जो माणूस नॉर्मली काही करणार नाही, तो कॅफेनच्या इफेक्टमध्ये ते करतो. परंतु अंतिमतः शेवटी ही शरीराचं झीज आहे, शरीराचे हे दुष्परिणाम आहेत. त्याच्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे की ह्या नादी लागू नका. ही एनर्जी ड्रिंक ही ॲडिक्टिव्ह आहेत. ॲडिक्टिव्ह म्हणजे एखाद्या माणसाला रोज एनर्जी ड्रिंक तो पीत असेल आणि एखाद्या दिवशी त्याला जर दिलं नाही, तर त्याला त्याचा त्रास होतो. आणि जर असा त्रास होत असेल तर त्याला आपण ॲडिक्शन म्हणतो. म्हणजे डिपेंडन्सी, म्हणजे हे मला पाहिजेच, नाही मिळालं तर मला चालत नाही. तर हे जे प्रकार आहे की शरीर त्याच्यावरती इतकं अवलंबून राहायला लागतं की ते पिल्याशिवाय मला चैन पडत नाही, की ते पिल्याशिवाय मला काम करता येत नाही. तर हे चुकीचं आहे. म्हणजे ह्याला डिपेंडन्स किंवा ॲडिक्शन म्हणतो आपण. आणि मग त्याला मग ॲडिक्शन थेरपी करायला पाठवायला पाहिजे. तर हा जो एनर्जी ड्रिंक आहे, हा प्रकार हा टॉक्सिक आहे, हा व्यसन आहे आणि ह्यानी शरीर पोखरणार आहे. त्याच्यामुळे माझी एवढीच सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ह्या नादी लागू नका. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये जरूर लिहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायसाठी मदत करा. धन्यवाद.